एक बाळ माझ्या हातून मारला गेला, एक बाळ माझ्या हातून मारला गेला। राजन राजन डोळ्यात नासे आसू येऊन देऊ नका राजन। राजाच्या डोळ्याला अश्रू नाही शोभत। लेकरा लेकरा तुझ्यासारखा एक योद्धा माझ्या बाणांनी मारला जावा नाही राजन। बाण देहाला लागतो, बाण देहाला लागतो, विचारांना बाणांनी नाही मारता येत। नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावक न चैनम कलियोत्पानाप न शोषयति मारुतः। राजन शस्त्रानं याला भेदता येत नाही, अग्नीनं याला प्रदीप्त करता येत नाही, वाऱ्यानं याला फुंकर घालता येत नाही, असा जो एकमेव द्वितीय असतो तो आत्मा असतो राजन। आणि माझा आत्मा माझे आई वडील आहेत, हा देह नाही, हा श्रावण बाळाचा देह हा फक्त आणि फक्त विचार आहे राजन। भक्त ऐसे जाणा जे देही उदास। भक्त असे असतात ज्यांची देहाची भावनाच विसरून गेलेली असते राजन। राजन पण माझी शेवटची एकच इच्छा आहे राजन। माझे आंधळे आई बाप, माझे आंधळे आई बाप त्या झाडाखाली सावलीत बसलेत। बाळ श्रावण अशा हार्त हाका देत आहेत, ते आंधळे आहेत वो, त्यांचं काळीज मात्र डोळस आहे। आज कुमारी मेघाच्या वाढदिनी ऐका मंडळी, आज या लेकराचा वाढदिवसाला कीर्तन सोहळा काय, तर तो यासाठी की आमच्या आबांचा विचार आहे की या राष्ट्रातली मुलं अशी कर्तबगार झाली पाहिजेत। हा राष्ट्र, हा भारत देश, हा हिंदुस्थान श्रावण बाळाचा आहे, हा हिंदुस्थान प्रभू रामरायांचा आहे। या मातीत जी माणसं झाली ती भरतासारखी बंधुत्व निभवणारी होत, या मातीत जी माणसं झाली ती लक्ष्मणासारखी पाठीराखा म्हणून उभी राहणारी होती। आज आमची नादान असणारी मुलं आपल्या आई बापाला अनाथाश्रमात पाठवतात, वृद्धाश्रमात पाठवतात। आमचे आई बाप वृद्धाश्रमात जात असताना आज आमच्या राष्ट्रातला श्रावण बाळ पुन्हा जिवंत व्हावा, पुन्हा जागा व्हावा। हर हर महादेव। राजन हा एकच माझा विचार घेऊन, हा कमंडलू घेऊन आपण माझ्या माईबापांजवळ जावं आणि या कमंडलूतलं पाणी माझ्या आईच्या मुखात जाईल। त्यावेळेला श्रावण बाळ हा सुखाची झोप घेईल राजन। राजाच्या डोळ्यात अश्रू पडत होते, थरथरत्या हातानं राजा दशरथानं तो कमंडलू उचलला आणि तो थरथरत्या हाताचा कमंडलू घेऊन राजा दशरथ त्या अभाग्या माता पित्याच्या पुढे येऊन थांबलेला आहे आणि त्यांना बाळ बाळ श्रावणा, बाळ श्रावणा तू बोलत का नाहीस? बाळ श्रावणा, बाळ श्रावणा तू बोलत का नाहीस? अरे आमचं काही चुकलं का? इतक्या लांबून तू आम्हाला घेऊन आलास? तुझे पाय दुखले का रे लेकरा? अरे तू कोमल आहेस, तू सुकुमार आहेस बाळा। आम्ही सांगत होतो अरे माय बापाला ऊन ताण ही यात्रा काशीची नाही आवडत। माय बापाला हवी असते ती पोराची फक्त निशब्द करणारी माया। बाळ श्रावणा तू आज निशब्द कायस? कायस रे बाळ श्रावणा निशब्द? बाळ श्रावणानं मंडळी पुढे यावं आणि श्रावण रूपानं राजा दशरथानं बोलावं। नाही हो, मी तुमचा राजा दशरथ आहे, बाळ श्रावण नाही हो, बाळ श्रावण नाही, बाळ श्रावण नाही। राजा राजा दशरथ आहे तो, आमचा बाळ कुठे? तुमचा श्रावण बाळ
या भागी राजा दशरथाच्या बाणाने मारला गेला, बाणाने मारला गेला। बाळ श्रावणा, बाळ श्रावणा, अरे नको होता मला पाणी, नको होती ती यात्रा बाळा, नको होती रे ती यात्रा। का रे सोडून गेला आम्हाला? नाही, सावजाचा आवाज आला आणि त्या दिशेने मी बाण चालवला, त्या दिशेने बाण चालवला। मला हवी ती शिक्षा द्या, पण शेवटची एकच इच्छा होती बाळश्रावणाची, या कमंडलूतलं पाणी आपणाला मिळावं। गेले आशापाश बाळश्रावणाच्या जीवनामध्ये स्वतःच्या कंठात बाण लागलेला असताना सुद्धा आई वडिलांच्या कंठाची चिंता करणारा बाळश्रावण एका बाजूला, आणि आज संपत्तीच्या भौतिक सुखाच्या पायामध्ये आपल्या आई वडिलांचा कंठ घोटणारे आत्ताचे या राष्ट्रातली अभागी पिढी एका बाजूला। आपल्या कंठामध्ये बाण लागलेला असताना तो बाण लागून सुद्धा हे हातातल्या कमंडलूतलं पाणी माझ्या मायबापापर्यंत जावं ही शेवटची इच्छा हा आशापाश बाळश्रावणाच्या जीवनात निर्माण झाला। पण सांप्रत घडीला विचारांचा पसरलेला अंधकार पाहताना हे लक्षात येतं की आई वडिलांची माया आज आमची मुलं विसरून गेली। आज भौतिक सुख आणि संपत्ती हेच आमच्या जीवनातला आशापाश मंडळी झाला। बाळश्रावणाच्या रामायणातल्या या कथेतून बाळश्रावणाची शेवटचा आशापाश कमंडलूतलं पाणी माता पित्यांना मिळावं। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी राजा दशरथानं तो कमंडलू घ्यावा आणि थरथर त्या हातांनी बाळश्रावणाच्या मायबापांनी हात पुढे करावेत आणि त्या हातावरती पाणी पडावं मंडळी, आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांनी ते मुखाला लावावं। भक्त जर देहानं उदास होऊन भगवंताच्या चरणी लीन झाला तर त्याच्या जीवनातले सगळे आशापाश भगवंत भगवान श्रीकृष्ण पांडुरंग येतो, ते निवारून टाकतो। ते आशापाश भक्त प्रल्हादाचे निवारून टाकले, ते आशापाश निवृत्तीनाथांच्या रूपानं ज्ञानोबरायांचे निवारून टाकले, ते गाथेच्या रूपानं तुकोबरायांनी निवारून टाकले। तुमच्याही माझ्या जीवनामध्ये अशा आशापाश, अशी संकट, अशी विविध वैचारिक अक्रांती घडत राहील, पण त्या वैचारिक अक्रांतीला क्रांतीमध्ये रूपांतरित करण्यासाठी, त्या आशापाश निवारून टाकण्यासाठी राजा दशरथाच्या रूपानं शेवटच्या पाण्याचा घोट पाजण्यासाठी राजा दशरथ बाळश्रावणासाठी जसे उभे राहिले तसे आपणही आपल्या जीवनाची वाटचाल जर देहभान विसरून भौतिकतेचा नाकार करून सुखलोभाला लाथाडून जर पुढे जात गेलो तर आपल्याही जीवनातले सगळे आशापाश निवारून टाकले जातात जातात आणि जातातच। हेच तुकोबराय सांगतात, भक्त ऐसे जाना जे देई उदास जाना जे देही उदास। बघा बाळश्रावण देहानं उदास झाला, आपण थोडं बसले की आता पाय घेऊ डोक्यावर का मी डोक्यावर आहो, म्हणजे आपली इच्छा काय, बाळश्रावणाची इच्छा काय। भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापाश निवारून या। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, त्यांचा विषय नारायण झाला। आदरणीय आबासो पवारांचा विषयच भगवंत झाला। एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात महाराज। महाराज टाळ्या यासाठी वाजवायचे की घरामध्ये बारसा असो, कीर्तन, अगदी कर्नाटकला त्यांच्या पॉवर हाईट्स अपार्टमेंटचं, पवार अपार्टमेंटचं उद्घाटन होतं, तिथंही महाराजांची इच्छा होती कीर्तन व्हावं। इथं आईचं
तृतीय पुण्यस्मरण, प्रथम द्वितीय तृतीय कीर्तन सेवा. अगदी मेघाचं बाळ मेघाच्या मामाच्या घरी सुद्धा कलेढोणला अशीच सगळी माणसं भक्ती संप्रदायात. म्हणजे आपल्या घरामध्ये चांगल्या कार्यक्रमाला सदाचार असावा, सात्विकता असावी, वैचारिकता असावी. आणि ही वैचारिकता विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा विषय नारायण झाला. आपला विषय काय असतो? आता बसलोय तर कीर्तनाला पुढं जायचं कसं, उठायचं कसं? बरं उठल्या उठल्या बुवाला कळलं की मला उठायचं आहे. मी उठणार म्हटलं की बुवा लगेच म्हणतो पुढं सरा विठ्ठल 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 विठ्ठल. इथं कुणीच राहायला आला तसं म्हणाय गेलं तर इथला कुणीच किरण महाराज नाही. काहीच मी नोहे कोणी गावीचा, नाही जात कोठे येतो माघारी. आपल्याला फक्त कुठंच जात नाही, इथंच आहे. पण इथनं जावं लागणार आहे मंडळी. आणि ज्या वेळेला आपण जाणार आहे त्यावेळेला आपला विषय नारायण पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आता विषय तो त्यांचा विषय नारायण झाला, आपला काय विषय झाला? ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये दुःख वेदना नाहीत का आली? मला अनेक जण म्हणतात की महाराज आयुष्यातली दुःख संकट काय संपत नाहीत, काय करावं? काय करू म्हणजे माझ्या आयुष्यातलं दुःख संपेल? काय करू म्हणजे माझ्या आयुष्यातलं संकट संपेल? आपल्या आयुष्यात जर दुःख आणि संकट हे त्याच्याच वाट्याला मंडळी येत असतात की जो त्या क्षमतेचा असतो. दुःख आणि संकट तुमच्या जीवनामध्ये येतात आणि तुम्हाला त्या ताकदीचं बनवायला शिकतात. म्हणून दुःख आणि संकट हे आयुष्यात पाहिजेत मंडळी. तुमच्या आयुष्यात जर दुःख आणि संकट आलं नाही तर सुख काय हे कसं कळणार? सुखच कळणार नाही, पण सुखाला विसरून जाणार. म्हणून आयुष्यामध्ये दुःख येतील, संकट येतील. अरे ज्ञानोबरायांच्या पाठीशी नाहीत का आली मंडळी? जगाचा साम्राज्य चक्रवर्ती असणारा बाप ज्ञानोबराय. आणि ही संन्यस्ताची मुलं म्हणून दारोदार माऊली फिरत होती. आणि दारोदार संन्यस्ताची मुलं म्हणून फिरत असताना प्रत्येक जण धडाधड दार लावायचा आणि सांगायचा, अरे ए ज्ञान्या, अरे संन्यस्ताची मुलं, तुमचा बाप संन्यासी होता आणि तुम्हाला कुणी अधिकार दिला वेदांचा? अरे चाकऱ्या करा, पाणी भरा, तुमचा अधिकार नाही वेदांवरती बोलण्याचा. माऊली दारोदार ही मुलं हिंडायची. लोकांनी धडाधड दार लावली हो. कुणीच कुणाकडे पाहत नव्हती. घरी यायची, झोपडीमध्ये जायची, अश्रू ढाळायची, तिथं मुक्ताई नाही यावं. बहीण कशी असावी बघा. आता लाडकी बहीण योजना आली, सगळ्यांनी आपण फॉर्म भरल्यात, सगळ्या लाईनीच्या लाईनी लागल्यात बँकेच्या माग, पोस्टाच्या माग. तुझा आला का, माझा गेला का, तुला आलं का, मला आलं का, तुला 1,500 मला काहीच नाही, कसं काय ग, तुला जवळचीच का मिगलय लांबचे. बहिणीच्या विरोधात भाव उभा राहिला, भावाची बायको उभी राहिली आणि योजनेला नाव आहे लाडकी बहीण योजना. म्हणजे चाललंय काय? आपली कृती काय? संत मोठे काय पराटे महाराज? तर संतांनी आधी करून दाखवलं, आधी कृती केली मग सांगितले. आपलं उलटे करायच्या नावानं सगळ्या जगाला सांगत महाराज फिरणार, असं करा तसं करा. लाडकी बहीण, लाडका भाऊ, बहीण भावाचं तोंड काय बघत. पण बहीण कशी असावी मंडळी बघा. त्या झोपडीत जगाचा बाप ज्ञानोबाराय, जगाची माऊली. ज्ञानोबारायांच्या डोळ्यात अश्रू येत होते मंडळी. संतांच्या डोळ्यात अश्रू आणणारे आम्ही माणसं आहे मंडळी. कुणाला त्रास नाही दिला आम्ही, कुणाला वेदना नाही दिल्या. जगाचा साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत.
आणि त्या ज्ञानोबा रायांनी मुक्ताईंनी जवळ यावं आणि सांगावं, ज्ञानाई ज्ञानाई तुमच्या डोळ्यात ना अश्रू, अहो आपण दारोदार फिरलो, लोकांनी दारं लावली, याचे अश्रू आहेत का? ज्ञानोबा रायांनी सांगावं, नाही ग मुक्ताई, याचे अश्रू नाहीत. आपण लोकांच्या दारात गेलो, लोकांनी दारं लावली, अन्नाचा कड दिला नाही, याचे अश्रू नाहीत. अश्रू याचे आपण त्यांना काय दिलं, आपण त्यांना काय दिलं. त्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहावी मंडळी, भावार्थ दीपिका लिहावी, ज्या ज्ञानोबारायांनी सुगम हरिपाठ सांगावा, ज्या ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्यासाठी हा भक्तीचा मार्ग सोपा सुगम करून सांगावा, त्या ज्ञानोबारायांना आम्ही लाथाडावं. पण त्या मुक्ताईने पाठीवरती मांड भाजावं मंडळी. याला बहीण म्हणतात. जगातली सगळ्यात लाडकी बहीण आणि जगातला सगळ्यात लाडका भाऊ कोण असेल तर ती माझी मुक्ताई बहीण आणि ज्ञानोबाराय भाऊ विठ्ठल. ही संन्यास्ताची मुलं फिरत होती, पण माणसांनी वेदना दिल्या, चिखलफेक केला, म्हणून संत कधी थांबले नाहीत महाराज. ज्या वेळेला तुमच्यावरती चिखलफेक माणसं करायला लागतील त्यावेळेला लक्षात ठेवा, चिखलातच कमळ उगवतं. विठ्ठल या माणसांचा विषयच झाला, विषय तो त्यांचा झाला नारायण. बंबाजी भटांनी तुकोबरायांच्या वरती कांड करावं. त्या देहूतल्या भागातल्या मंडळींनी तुकोबरायांना प्रचंड त्रास द्यावा. महाराजांनी भंडाऱ्यावरती जावं मंडळी, भंडाऱ्यावरती बसावं, भजन कीर्तन करावं. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानं आयुष्य वाढतं मंडळी. आज निसर्गाला आपण विसरलोय. पावसाळा सुरू झाला की आमच्या योजना बाहेर पडतात, झाडे लावा, झाडे जगवा. पण माझं त्याच्याही पुढे जाऊन आबा सांगणे, झाड नाही लावता आलं तरी चालेल, पण किमान झाड तोडू तरी नका. जी गोष्ट आपण करू शकत नाही, जी लावू शकत नाही, मग तो तोडण्याचा अधिकार भगवंतानं आपल्याला कुठं दिला मंडळी. पण आपलं मात्र वागणं याच्या उलट आहे. रस्ते आले तोडा, घर आली तोडा. आणि आज ज्या वेळेला प्रचंड उन्हाळा आला मंडळी, त्यावेळेला आपल्याला जाणीव झाली की कुठं सावली आहे. सावली शोधण्यासाठी त्या झाडांची माऊली आपण तोडली, लक्षात ठेवा. आणि झाडं तोडल्यामुळं आज आपल्याला वनवन फिरावं लागलं. या पावसाळ्यात आता निश्चय करा की माझ्या बापजायद्याने किती झाडं तोडली मला माहित नाही, पण मी तरी किमान एक झाड लावेन आणि त्या झाडाखाली कधीतरी एखादा वारकरी बसेल, कधीतरी एखादी आजी बसेल, कधीतरी ती पांडुरंगाचं गीत म्हणेल, पांडुरंगाला ती आर्त हाक मारेल. आणि ती आर्त हाकच विषय तो त्यांचा झाला नारायण. आपलंही जीवन आज या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर आनंद वाटतो. त्या लेकराचा आबांचा आनंद वाटतो मंडळी की प्रत्येक वेळेला असा एखादा कार्यक्रम घ्यावा, कीर्तन असावं, उत्सव व्हावा. पण भगवंत त्याच्याकडं त्यालाच देत असतो मंडळी. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आता मी एकदा सांगितलं हात घ्यावे, माणसं गेली म्हणली आता त्याचा हातच तोडतो आणि घेतो. त्याचा अन्वय अर्थ समजून घ्या की त्याचे जे देणारे हात आहेत मंडळी,
ती दातृत्वाची भावना आमच्यात घ्यावी आणि आमचाही विषय भगवंत व्हावा. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांना प्रचंड यातना वेदना झाल्या. ते तुकोबराय भंडाऱ्यावरती जातात, लोकांची कर्ज माफ करून टाकतात. जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कर्जमाफी कोणी केली असेल तर ती जगद्गुरु संत तुकोबरायांनी केली. आज आपल्याला जी माफी 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 चालले ती माफी नाही, त्यांचा माफीनामा आहे. ती माफी नाही, त्यांचा माफीनामा आहे. पण तुकोबरायांच्या घरी 7 पिढ्या पुरल एवढी सावकारी होती मंडळी. पण सगळ्या सावकारीच्या चोपड्या तुकोबरायांनी इंद्रायणीत बुडवून टाकल्या मंडळी. आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणासाठी संत जन्माला घेतात. हे ज्ञानोबराय असतील, हे तुकोबराय असतील मंडळी. आणि ही मंडळी जात असताना ज्यावेळेला ज्ञानोबराय चाललेले आहेत समाधी अवस्थेकडं, त्यांचा जो विषय आहे तो मंडळी देव निवृत्ती. आज कदाचित देहरूपानं संत आपल्यात नसतील, पण विचार रूपानं आज संत जिवंत आहेत. विठ्ठल विठ्ठल विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. ठीक आहे, विषय त्यांचा नारायण झालाही ठीक आहे, पण तुकोबराय पुढे सांगतायत की नावडे जनधन माता पिता. जन आवडत नाहीत, माणसं आवडत नाहीत, धन आवडत नाही, संपत्ती आवडत नाही, ठीक आहे. पण तुकोबराय इथं विशेषण वापरतात, माता पिता हे आवडत नाहीत. हे कसं आहे? तू पोरगा माझा आहे, त्या नारायणाचं नाव घेऊ नकोस. त्या नाऱ्याचं नारायण नारायण. हिरण्यकश्यपू आपल्या मुलाला वारंवार सांगत होता की राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला आहेस, तुला अधिकार नाही नारायणाचं नाव घ्यायचा. पण विषय तो त्यांचा झाला नारायण. तो भक्त प्रल्हाद मात्र मुखातून नारायण नारायणच करत होता. अखेर शेवटी त्याला तेलाच्या कढईमध्ये टाकलं, होलिकेच्या मांडीवरती बसवलं आणि जाळून टाकलं. नाही की हो जळला भक्त प्रल्हाद. होळीतनं सुद्धा वाचून बाहेर निघाला, त्याचा कडेलोट केला. पण त्याला कड्यावरून लोटल्यानंतर खाली झेलायला साक्षात भगवान नारायण उभे राहिले. विषय तो त्यांचा झाला नारायण. बापानं सांगावं आणि मुलानं न ऐकावं. नावडे जन धन माता पिता. इथं का शब्द तुकोबरायांनी वापरला? पण इतिहासात सुद्धा अशी माणसं आम्हाला मंडळी सापडली की ज्यांचाही विषय राष्ट्रभक्ती झाला, देशभक्ती झाला, क्रांतिकार्य झाला आणि त्यांनी याच मायभूमीला स्वतःची माय मांडली, आई मांडली आणि तिच्यासाठी जगायचा हा विषय त्या क्रांतिकारकांचा, इतिहास काळातल्या त्या वागणकांचा झाला. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे. करुण प्रारब्ध तफावर थापतुन तुण्याचा, तपावर थापतुन तुण्याचा, तफावर थापतुन तुण्याचा, तपावर थापतुन तुण्याचा. शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण. शिवरायाचं गात गुणगान जी जी जी, शिवरायाचं गात गुणगान जी जी जी, शिवरायाचं गात गुणगान धीर धीर, शिवरायाचं गात गुणगान धीर धीर. ही घटना आहे इतिहास काळातली. कपाळाला शिवगंध आहे छत्रपती शिवरायांच्या, पण संकट आलेलं आहे स्वराज्यावरती चालून अफजल खानाचं. अफजल खानानं तिथं विडा उचललेला आहे बादशाह समोर. इस शिवा को लाऊंगा मार के,
आबांनी मला सांगितलं कर्नाटकामध्ये घराच्या माडीवरती 20 फुटाचा भगवा झेंडा लावलाय. या हिंदुस्थानचा भगवा आहे. इथल्या मातीचा रंग भगवा आहे. वारकऱ्याच्या हातातल्या पताकेचा रंग भगवा आहे. धारकऱ्याच्या हातातल्या पताकेचा रंग भगवा आहे आणि आमच्या रक्ताचाही रंग भगवा आहे. हर हर अफजल खानाने विडा उचललेला आहे. मैं लाऊंगा मार घेई सिवा को. लाखाच्या फौजेनं तो आता आलेला आहे. येताना तुळजापूर, पंढरपूर